रामकृष्ण हरी माऊली. भक्तिनाथ या तुमच्या आध्यात्मिक सागरात तुमचं मनापासून स्वागत. भक्तीचा नाद हा ईश्वराशी संवाद साधण्याचा एक मार्ग आहे. चला तर मग एकत्र येऊया आणि ह्या आध्यात्मिक सागरात चिंब भिजूया. आज मी रूपाचा अभंग घेणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींची रचना इतकी गोड आहे, त्या पांडुरंगाचं वर्णन या अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल वरवा, तो हा विठ्ठल वरवा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर म्हणजे पांडुरंग, तो श्री विठ्ठल. चला तर मग पाहूया हा अभंग. चला तर मग या आध्यात्मिक सागरात चिंब भिजूया आणि ईश्वराशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. रामकृष्ण हरी माऊली. पाहता